हाय फ्रेंड्स, अवनी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहूया आमच्या मालवणी पद्धतीने खुसखुशीत असे बिना भाजणीचे वडे। हे पहा, 2 वाट्या तांदळाचं पीठ घेतलं आहे, अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे, त्याच वाटीने सर्व माप घेतलं आहे। अर्धी वाटी रवा घेतला, अर्धी वाटी बेसन, 1 चमचा बडीशेप, 1 चमचा सुके कोथिंबीर, 2 चमचे उडदाची डाळ, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मेथी। हे पहा, कढईमध्ये सर्व सुके मसाले आणि डाळ घेतली होती ना, ती मस्तपैकी भाजून घेऊया। सुहा सुटेपर्यंत भाजून घ्यायची, मस्त खमंग भाजायची। फास्ट गॅस करायचा आणि भाजायची। हे कोंबडी वडे खूप छान होतात, मस्त होतात। भाजणी करायची झंझट नाही। सर्व सामान घ्या, ते गोळा वाळून घ्या, पुन्हा ते भाजा, घरघंटीवर लावून घ्या, खूप येते असतो का असतो, हे असतं व्याप असतो। ही आपली सोपी पद्धत मस्त आहे। तुम्ही पण माझ्या पद्धतीने करून पहा, खूप छान होतात हे बिना भाजणीचे वडे। पहा, खमंग होईपर्यंत भाजून घ्यायची, कलर चेंज होईपर्यंत त्याचा। पहा, आता ते वाटून घेऊया आपण। भाजून घेतलं होतं ना, ते थंड झालं आहे। ते मिक्सरमध्ये एकदम बारीक करून घेऊया। हे पहा, एकदम बारीक झालं आहे। हे पहा, एकदम बारीक करून घ्यायचं। ह्या मसाल्याचा सुवास एवढा सुटला आहे, करभर सुटला आहे सुवास। एक तोप ठेवला आहे, 1.5 ग्लास घालून घ्यायचं पाणी। एवढ्या पिठाला 1.5 ग्लास गव्हात पाणी। पहा, छान उकळी आली आहे पाण्याला, उकळून घ्यायचं छानपैकी। परातीमध्ये आता तांदळाचं पीठ आरामात घालून घ्यायचं। रवा, बेसन, गव्हाचं पीठ आणि मगाशी ना साहित्यासोबत ना मी हळद आणि मीठ सांगायला विसरली होती, घ्यायला विसरली होती। अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ आणि हा मसाला करून घेतला होता तो। आता आपण एकजीव करून घेऊया, मिक्स करून घेऊया पिठं सर्व। अशी पिठं सर्व मिक्स करून घ्यायची। हे पहा, आरामात घ्या, आरामात करून घ्यायचं। व्हायला पाहिजे सर्व पिठं मिक्स, एकजीव करून घ्यायची मस्तपैकी। आता आपण थोडं पाणी घालून घ्यायचं। खूप कडकडीत गरम आहे, हाताला तडका लागला माझ्या। तुम्ही चिमटा वगैरे घ्या आणि थोडं पाणी ओतून घ्यायचं, एकदम नाही ओतायचं। एकदम ओतलं ना तर ते पातळ होणार। हे पहा, थोडं घ्यायचं आणि चमच्याने असं मिक्स करायचं। हात नाही घालायचा, हात घातला तर हात भाजणार। गरम आहे ना पाणी, कडकडीत घ्यायचं पाणी, अजिबात थंड वगैरे घ्यायचं नाही। हे पहा, आणि थोडं घालून थोडं घालून घेतलं मी। आणि थोडं घालून घेते। मी सांगितलं तसे करून पहा तुम्ही, मी करते तसं करा, खूप छान होतात हे।
कोंबडी वडे. हे पहा मला कसं मळून घ्यायचं आरामात. हाताला चडका लागतो, आरामात घ्यायचं. हे पहा आता गोळा करून झाला आहे. हे पहा मस्त मऊ झालं आहे पीठ. 20 मिनटं झाकून ठेवूया. पहा 20 मिनटं झाली आहे. छानपैकी मळून घेऊया. हे पहा 20 मिनटं ठेवलं होतं, मस्त पीठ आलं आहे. हे पहा फक्त गरम पाण्याने मी मळलं आहे. हे पहा आता एक पिशवी घेतली आहे, तेलाची पिशवी घेतली आहे आणि एक गोळा घेतला आहे पिठाचा आणि त्याला थोडंसं मी तेल लावलं आहे. असा गोल करायचा, खूपच पातळ नाही करायचा, खूप जाड नाही करायचा, मध्यम ठेवायचा. आपल्याला छोटे मोठे असे करून घ्यायचे सर्व. हा पहा वडा एक करून तयार झाला आहे. आपण भाजून घेऊया. दोन सोडून घेतले. कडकडीत तेल गरम करायचं आणि गॅस फास्ट ठेवायचा. स्लो अजिबात करायचा नाही. स्लो केले तर ते वडे तेल पिणार. अजिबात स्लो नाही करायचा. हे पहा मस्त आंबा फुगले आहे. हे पहा आणि खरपूस भाजून घ्यायचे. हे पहा काढून घेते. पहा मस्त कलर आला आहे, छान झाले आहेत. हे पहा आपले कोंबडी वडे करून तयार झाले आहेत. पहा मस्त झाले आहे, आतून मऊ झाले आहे. तुम्ही पण नक्की करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर